नमस्कार. मराठी प्रेरणादायी कथा. आयुष्य जिंकणारा माणूस. आयुष्याच्या प्रवासात एक असा क्षण येतो जेव्हा माणूस थकतो, स्वप्न अजूनही डोळे थांबतात, पाय असूनही चालायची ताकद उरत नाही. त्या क्षणी बाहेरून सगळं शांत दिसतं, पण आत एक युद्ध सुरू असतं. ते पुरेसं आहे का? माझ्याने होईल का? मी चुकीचं स्वप्न पाहतोय का? हे प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. फरक इतकाच असतो, काही लोक त्या प्रश्नाकडे झुकतात, काही लोक त्या प्रश्नाचंच उत्तर बनतात. आजची ही कथा कोण्या एक राजाची नाही, कोण्या देवदूताची नाही, तर तुमच्यासारख्या, माझ्यासारख्या सामान्य माणसाची आहे. ज्याच्याकडे साधनं नव्हती, पण स्वप्न होती. ज्याच्याकडे मार्ग नव्हता, पण ध्येय होतं. ज्याच्याकडे आधार नव्हता, पण स्वतःवर विश्वास होता. ही कथा आहे अशा माणसाची, ज्याने परिस्थितीशी झुंज दिली, अपयशाला गुरु मानलं आणि हार न मानण्याचा निर्णय घेतला. जर आज तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठल्याही टप्प्यावर अडकलात, जर तुम्हाला वाटत असेल की सगळे संपलं आहे, तर ही कथा पूर्ण ऐका, कारण कदाचित या कथेतला संघर्ष तुमचाही आहे आणि शेवटी मिळणार उत्तर तुमच्यासाठीच आहे. चला तर मग आयुष्य बदलणाऱ्या या प्रवासाला सुरुवात करूया. गावाचं नाव होतं सोनखेड. नाव जरी सोनखेड असलं तरी तिथल्या लोकांचं आयुष्य सोन्यासारखं नव्हतं. शेतीवर अवलंबून असलेलं गाव, अनिश्चित पाऊस, कमी उत्पन्न आणि जास्त कष्ट हेच रोजचं वास्तव्य. याच गावात शंकर नावाचा एक मुलगा राहत होता. शंकरचं घर म्हणजे मातीच्या भिंती, कौलारू, छप्पर आणि अंगणात एक जुना कडुलिंब. वडील शेतमजूर, आई शेतात आणि लोकांच्या घरात काम करणारी. 4 भावंडांमध्ये शंकर सगळ्यात मोठा. लहानपणापासून त्याने गरिबी जवळून पाहिली होती. नवीन कपडे सणाला, चांगलं जेवण क्वचित आणि शाळेची वही पुस्तकं तर कुणीतरी दिली तरच मिळायची. पण शंकर वेगळा होता. तो आकाशाकडे पाहायचा आणि स्वतःशी म्हणायचा, मी इथपर्यंतच थांबणार नाही. पहिली परीक्षा, परिस्थिती. शाळेत शंकर हुशार होता, पण अभ्यासासाठी वेळ मिळणं कठीण होतं. सकाळी लवकर उठून पाणी भरायचं, लहान भावंडांना सांभाळायचं, आईला कामात मदत करायची आणि मग शाळा. शिक्षक कधी कौतुक करायचे तर कधी म्हणायचे, शंकर अभ्यास चांगला आहे, पण पुढे शिकायचं असेल तर घरची परिस्थिती पहा. ते वाक्य शंकरला टोचायचं. 10वी आली, परीक्षा चांगली गेली. निकाल लागला. शंकर पहिल्या वर्गात पास झाला. पण आनंद फार काळ टिकला नाही. वडील आजारी पडले, काम बंद, घरात उत्पन्न शून्य. लोक म्हणू लागले, आता शंकर शाळा सोडेल. त्या रात्री शंकर झोपलाच नाही. अंगणात बसून विचार करत राहिला. शेवटी त्याने ठरवलं, मी शिकणार, काहीही झालं तरी. दुसरी परीक्षा, जबाबदारी. 11वीला प्रवेश घेतला. सकाळी वर्तमानपत्र वाटायचा, दुपारी कॉलेज, संध्याकाळी हॉटेलमध्ये काम. थकवा इतका असायचा की रात्री पुस्तक हातात धरताना डोळे मिटायचे. काही मित्र म्हणाले, अरे एवढं करून काय मिळणार आहे? शंकर शांतपणे म्हणायचा, मला माझं आयुष्य बदलायचं आहे. पहिल्यांदाच तो नापास झाला. दुसऱ्यांदा कमी मार्काने पास झाला. मन खचलं. एक दिवस तो देवळात बसून राहिला, रडला. तेव्हा गावातल्या जुन्या शिक्षकांनी त्याला पाहिलं. जवळ येऊन म्हणाले, अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे दिशा बदलण्याची सूचना. हे शब्द शंकरच्या मनात कोरले गेले. तिसरी परीक्षा, आत्मविश्वास. पदवी शिक्षणासाठी शहरात जायचं होतं, पण पैसे नव्हते. शिष्यवृत्ती मिळाली तरी खर्च कमी पडत होता. शहरात आल्यावर जग वेगळंच होतं. इंग्रजी बोलणारे विद्यार्थी, आत्मविश्वासाने वावरणारी मुलं. शंकर कोपऱ्यात बसायचा. आपण इथं परके आहोत असं वाटायचं. पहिल्या सेमिस्टरमध्ये तो पुन्हा मागे पडला. त्या रात्री त्याने स्वतःशीच बोलायला सुरुवात केली, मी गावातून आलो म्हणून कमी नाही, मी गरीब आहे म्हणून कमजोर नाही. दुसऱ्या दिवसापासून तो बदलला. प्रश्न विचारायला लागला, वाचन वाढवलं, स्वतःवर काम केलं. हळूहळू लोक त्याचं नाव ओळखू लागले. चौथी परीक्षा आणि अपयश. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिला प्रयत्न अपयश, दुसरा प्रयत्न अपयश.
तिसरा प्रयत्न थोडक्यात अपयश. घरून फोन आला, आता परत ये, खूप झालं. त्या रात्री शंकर खूप वेळ रडला, पण सकाळी उठून आरशात पाहून म्हणाला, मी इतकं दूर आलो आहे, आता मागे जाणार नाही. यशाचा दिवस. चौथ्या प्रयत्नात त्याची निवड झाली. त्या दिवशी त्याने आईवडिलांच्या पाया पडून रडत म्हटलं, तुमच्या कष्टाने आज अर्थ मिळाला. आज शंकर मोठ्या पदावर आहे, पण गाव विसरला नाही. सोनखेडमध्ये तो अभ्यासिका उघडतो, गरीब मुलांना सांगतो. परिस्थिती बदलायला वेळ लागतो, पण ठरवलं तर आयुष्य बदलतं. आयुष्य कुणालाही सोपं नसतं. फरक इतकाच असतो, काही लोक हार मानतात, काही लोक इतिहास घडवतात. स्वप्न मोठं ठेवा, पावलं लहान असली तरी चालतील, पण थांबू नका. आणि इथेच ही कथा संपत नाही. इथे फक्त एक प्रवास पूर्ण होतो, कारण प्रत्येक संघर्ष, प्रत्येक अपयश, प्रत्येक अश्रू हे सगळं शेवट नसतं, ते तयारी असते. या कथेतील माणूस जिंकला कारण त्याच्याकडे नशीब होतं म्हणून नाही, तर कारण तो पडूनही उभा राहायला शिकला. त्याने आयुष्याला दोष दिला नाही, परिस्थितीला शाप दिला नाही, लोक काय म्हणतात याला जास्त महत्त्व दिलं नाही. त्याने फक्त एक गोष्ट केली, तो थांबला नाही. लक्षात ठेवा, मोठी स्वप्न पाहणारे लोक नेहमीच आधी एकटे पडतात, कारण गर्दी नेहमी सोप्या वाटेवर असते, पण जे चालत राहतात तेच एक दिवस मार्ग बनतात. आज जर तुम्ही अंधारात असाल तर लक्षात ठेवा, अंधार म्हणजेच प्रकाश येण्याआधीचा क्षण असतो. आज जर अपयश आलं असेल तर समजा आयुष्य तुम्हाला अजून मजबूत बनवत आहे. आणि आज जरी तुम्ही हार मानण्याच्या उंबरठ्यावर उभे असाल तर स्वतःला एकच प्रश्न विचारा, मी इथपर्यंत आलो आहे, आता खरंच थांबायचं का? नाही, कारण तुमच्यातहीच जिद्द आहे, तोच धीर आहे, तीच ताकद आहे जी या कथेतल्या माणसात होती. स्वप्न मोठी ठेवा, पावलं हळू असली तरी चालतील, पण थांबू नका, कारण आयुष्य जिंकणारे लोक कधीच हार मानत नाहीत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.